नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये 16 सोमवार व्रतकथा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला आणि पाहायला विसरू नका. चातुर्मासात 16 सोमवारचे व्रत केल्यास अभिष्ट प्राप्ती होते. शरीरातील शक्ती केंद्रे जागृत होतात. स्त्री पुरुषांनी आणि कुमारिकांनीही हे व्रत आवश्यक करावे. या व्रताची कथा आवश्यक श्रवण करावी. व्रतकाळात व्रतस्थ राहावे. या व्रताच्या योगे अनेक अवघड कार्ये पूर्ण होतात. आटपाट नगर होते. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होते. एके दिवशी काय झाले, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारे पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारले. त्याने शंकराचं नाव सांगितले आणि पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झाले, देवळात स्वर्गाच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण विचारले. गुरुवाने गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाला, भिवू नकोस, तू 16 सोमवारचे व्रत कर, म्हणजे तुझे कोड जाईल. गुरव म्हणाला, हे व्रत कसे करावं? त्या अप्सरांनी सांगितले, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी आणि नंतर अर्धा शेर कणिक घेऊन तिथं तूप गुळ घालावा व ते खावे. मीठ त्या दिवशी खाऊ नये आणि त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गुळ घालून चुरमा करावा आणि तो देवळात न्यावा. भक्तीने शंकराची षोडोपचारांनी पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावेत. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग जरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावे, असे सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरुवाने ते व्रत केले आणि गुरव चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आले. पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले. तिने गुरुवाला विचारले, तुझं कोड कशाने केलं? गुरुवाने सांगितले, मी 16 सोमवारचं व्रत केले आणि त्याने माझं कोड गेले. पार्वतीला आश्चर्य वाटले आणि तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारले, आई, मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला आणि पुढे कार्तिक स्वामींनीही ते व्रत केले. त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले आणि त्याने लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचे व्रत केले आणि समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला आणि तेथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्ती माळ घालेल त्याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली आणि तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचे लग्न लावले व नवरा नवरीची बोळवण केली. पुढे काय झाले, राजाची मुलगी मोठी झाली आणि तशी दोघे नवरा बायको एके दिवशी खोलीत बसले आहेत. तसे बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याने मी आपल्याला प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली आणि तसा तिला सुंदर असा मुलगाही झाला. तो मोठा झाल्यावरती त्याने आईला विचारले, मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो? तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला आणि त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली आणि तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. परंतु तिकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा म्हणून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला. अनायासे त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला
पाहिले आणि तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजाने त्याला घरी आणले आणि कन्यादान केले व आनंदाने त्याला आप राज्यावर बसवले. इतके होत आहे तो या ब्राह्मणपुत्राचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळात गेला, घरी बायकोला निरोप पाठवला, 5 शेर कणकीचा चुरमा ताबडतोब पाठवून द्या. राणीने आपला थोरपण मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही आणि व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला आणि त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पिडशील असा त्याला शाप दिला. पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली आणि तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचे. आपण असे करू लागलो तर लोक आपल्याला दोष देतील आणि यासाठी असे करणे अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे ही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला आणि तिला नगरातून हाकलून लावले. पुढे ती दीन झाली, रस्त्याने जाऊ लागली आणि जाता जाता एका नगरात गेले. तेथे एका म्हातारीच्या घरी उतरले. तिथे तिने ठेवून घेतले, खाऊ पिऊ घातले आणि पुढे काय झाले तर एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ही चालली, मोठा वारा आला आणि सर्व चिवटे उडून गेले. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले आणि म्हातारीनेही तिला घरातून हाकलून लावले. तिथून ती एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या. तेलाने त्यावर तिची नजर गेली. तसे त्यातले सगळे तेल नाहीसे झाले आणि म्हणून तिलाही त्याने घालवून दिली. पुढे तिथून निघाली, वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली आणि त्या नदीच्या पाणी पुष्कळ होते नदीला, पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळे लागले. त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले, पाणी नासून गेले. रोजीच्या सारखे तळ्यावर गोवारी आले, नासके पाणी पाहून परतले. गुरेढोरे ताणलेले राहिले. पुढे काय झाले? तिथे एक गोसावी आला आणि त्याने तिला पाहिले. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली आणि तिने सगळी हकीकत सांगितली. गोसावीने तिला धर्मकन्या मानली आणि आपल्या घरी घेऊन आला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाईल त्यात किडे पडावेत, काही जिन्स आपोआप नाहीसे व्हावेत असा चमत्कार होऊ लागले. पण गोसाव्याने विचार केला, अंतर्दृष्टी लावली आणि तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आले आहे असं त्याला जाणवले. ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असे ठरवले. मग त्याने शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने त्याला 16 सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावला. पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारचे व्रत करविले. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूत चोहीकडे शोधायला पाठवले आणि शोधता शोधता तिथे आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिले आणि तसेच जाऊन त्यांनी राजाला प्रधानास सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला, वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केले. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतले होते. ती तुझी स्त्री. आपल्या घरी येऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांद. राजाने होय म्हटले आणि गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आणले. पुढे मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागला आणि तसे पुढे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवब्राह्मणांच्या द्वारे गाईच गोठी पिंपळाच्या पारे सुफळ संपूर्ण. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.